इतर काही राजकीय बातम्यांकडे सुद्धा वळूयात। खरं तर महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक झाली। या निवडणुकीमध्ये बऱ्याच मोठ्या प्रमाणावरती मतांची चोरी झाली असा गंभीर आरोप सगळ्यात आधी राहुल गांधी यांनी केला होता आणि यानंतर आता राज ठाकरे यांनी सुद्धा अशाच पद्धतीचा आरोप केलाय। खरं तर इंडिया आघाडीनं या सगळ्या संदर्भामध्ये दिल्लीमध्ये आंदोलन सुद्धा केलं होतं आणि यानंतर महाविकास आघाडीनं महाराष्ट्रामध्ये सुद्धा आंदोलन केलं होतं। महाविकास आघाडी रस्त्यावर उतरली होती। आता राज ठाकरे यांनी हाच सूर पुढे आळवलेला दिसतोय। आपल्याला मतदान होतं मात्र आपली मतं चोरली जात आहेत असा आरोप राज ठाकरे यांनी पुण्यामधल्या मेळाव्यामध्ये केलाय। राज ठाकरे देखील इंडिया आघाडीची भाषा बोलू लागल्यामुळे आता अनेक प्रश्न सुद्धा जन्माला आलेले आहेत। बंधू उद्धव ठाकरेंशी जवळीक वाढवल्याच्या नंतर राज ठाकरे इंडिया आघाडीमध्ये सहभागी होणार आहेत का अशा प्रश्नाची सध्या कुजबूज सुरू झाली आहे। तर राज ठाकरे काल पुण्यामधल्या मेळाव्यामध्ये होते आणि यामध्ये त्यांनी नेमके कोणकोणते मुद्दे मांडलेत बघूयात। त्याच वेळेला सांगत होतो या लोकांना, लोकसभेला तुम्ही निवडणुकीवरती बहिष्कार टाका, ही जागतिक बातमी होईल। आता ते राहुल गांधींनी सगळं बाहेर काढलं परत प्रकरण। मी तेव्हापासून सांगतोय की आपल्याला मतदान होत नाहीये हे तुम्ही समजू नका। मतांमध्ये गडबड आहे, आपली मतं चोरली जात आहेत, भलती आत्मे टाकली जात आहेत आणि तुम्हाला सतत पराभवाला सामोरं जावं लागतंय। भाजप किती 132 बरोबर, शिंदे किती 56 आणि अजित पवार किती 48 ना, किती 42 बरोबर आहे। टोटल किती झाली त्याची सगळ्याची मिळून 232च्या आसपास बरोबर आहे। एवढं समजा संपूर्ण बहुमत मिळून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सन्नाटा होता, कुठेही विजयाचा जल्लोष का नव्हता। जर समजा तुम्हाला निवडून यायचं असेल तर तुम्हाला प्रत्येकाला मतदार यादीवरती काम केल्याखेरीज तुम्हाला गत्यंतर नाही, तोपर्यंत विजय हातामध्ये येणार नाही। आजोरा ठाकूरने 6 मतदारसंघाचं काढलं, तो तर सत्ताधारी पक्षाचा आहे बरोबर आहे। म्हणजे निवडणूक आयोगाने काय वागलं पाहिजे की अरे विरोधी पक्ष पण बोलतोय, सत्ताधारी पक्ष पण बोलतोय, म्हणजे सगळ्याची इन्क्वायरी व्हायला पाहिजे होती, परंतु सगळं प्रकरण दाबलं जातं। याचं कारण सगळा खेळ गेल्या 10-12 वर्षाचा उडा पडेल।